नमस्कार, हॅलो गाईज, कशा आहात? आमच्या चॅनलवर सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण सोलकढी पाहणार आहोत। ही सोलकढी कोकणातील खूप प्रसिद्ध अशी सोलकढी आहे। ती खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला शिकवणार आहे। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी एक ओला नारळ घेतलेला होता आणि तो अर्धा कापून घेतलेला आहे आणि ह्या नारळाचे बारीक असे चॉप करून मी घेतलेले आहेत। ओला नारळ असेल तर सोलकढीला खूप छान अशी टेस्ट येते। तुम्ही जरी ओला नारळ नाही वापरला तर ही कढीला अजिबात टेस्ट येणार नाही। त्याचे बारीक केलेले चॉप मी घेतलेले आहेत। सोलकढी बनवण्यासाठी कोकम हा मी घेतलेला आहे आणि हा कोकम मी कोमट पाण्यात 5 मिनिटं भिजत ठेवून घेतलेला होता। त्यानंतर आपल्याला 4 तुकडे आल्याचे घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण मिरची घेऊया। एक मिरचीचे साधारणतः 4 तुकडे करून घेतलेले आहेत। चवीनुसार आपल्याला आता त्यामध्ये मीठ घ्यायचे आहे। पुदिन्याचे पानं घेऊयात। पुदिन्याच्या पानांची खूप छान टेस्ट येते। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर त्यामध्ये घ्यायची आहे। नंतर यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप। सुरुवातीला मी कोमट पाण्यात भिजत ठेवलेला कोकम घेतलेला आहे। हा कोकम आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे। त्याला तुम्ही आमसूल सुद्धा म्हणू शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये ओला बारीक केलेल्या नारळाचे तुकडे टाकलेले आहेत। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत। त्यामध्ये आपण नंतर पुदिन्याचे पाने टाकून घेऊया। त्यानंतर कोथिंबीर टाकू। त्यामध्ये नंतर मीठ टाकूया आणि तुम्हाला चवीसाठी तुम्ही थोडंसं त्यामध्ये साखर टाकू शकता। त्यामुळे थोडासा फ्लेवर छान येतो। आणि ह्यामध्ये आता टाकताना पाणी कोमट टाकायचे आहे आणि नंतर थंड टाकायचे आहे। कोमट पाणी टाकल्यामुळे ओल्या नारळातील खोबऱ्याचा किस जास्त पिळला की त्याच्यातील दूध छान आणि चिक छान निघतो। हे आता सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्याच्या साहाय्याने मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे। खूप छान असे बारीक झालेले आहे। आता आपल्याला एका गाळणीच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व गाळून घ्यायचे आहे। त्यामध्ये आता थंड पाणी टाकायचे आहे। तुम्हाला हवं तेवढं पाण्याचं प्रमाण ठेवू शकता आणि आपल्याला हे सर्व आता गाळून घ्यायचं आहे। सोलकढी ही आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक असते आणि खूप पित्तनाशक असते आणि आपल्या शरीरातील उष्णतेचा दाह कमी करते। उन्हाळा चालू झाला की आपल्याला सोलकढी नक्की बनवावे। आपण आमची रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।